नमस्कार मंडळी. आता बघा दिवसाची सुरुवात झाली. आता उठले की आपल्या कामाला सुरुवात झाली. अंघोळा वगैरे झाले त्या. आता मशनीला कपडे लावले ते. एकदा मशनीला कपडे लावले म्हणजे लवकर उन्हात घाला येते ते. म्हणजे वाळते ते पण या पावसा पाण्याची. किचनवर सगळे घाण पडली होती. किचन सगळं आवरला. भांडी घासाय घेतली ते आता. आता ही भांडी एवढी नाश्त्याची, चहाची, बाळाच्या दुधाची एवढी सगळी भांडी पडलेली. आता एवढी भांडी सगळी घासायची. भांडी घासणं म्हणजे एक कसरतच असते भांड्याची. आता ही एवढी भांडी घासल्यानंतर बाकीची कामं असते तीच की घरातली. मला जरा बाहेर जायचं होतं आज, पण आज उठल्यापासून पावसानं सुरुवात केली. पावसच काय उघडायचं नाव घेणं झालं. त्यामुळे बाहेर जाण्याचं आज कॅन्सल झालं आहे. त्यामुळे आता घरातलीच कामं आवरायला लागले बाकीची. किचन बेसन पुसला म्हणजे एकदम चकवानी नळबीळ घासून रोज चकाचक केलं म्हणजे चांगलं चांगलं वाटतं एकदम. आणि दिसताना पण चांगलं दिसतं. आपल्याला पण एकदम बघितलं एकदम छान वाटतं. बाकीचं आणि किचन गॅस बेस पुसून बाकीचं आवरलं तर एकदम किचन कट्टा पण छान दिसतो. त्यामुळं किचनवरची सगळी घाण आवरून चोथा वगैरे माशा वगैरे बसते ते, त्यामुळं चोथा पण स्वच्छ करून ठेवायचा असतो. आता गॅस पुसून घेते. गॅस पुसून घेतल्यानंतर बाकीचं बाहेरचं आवरलं आहे आज लवकरच. लवकर आवरले. बाळाची आंघोळ वगैरे सगळं झाले. आता घरातलं आतलं किचनमधलंच राहिले. भात आमटी झालेलीच आहे. आता कट्टा पुसून घ्यायचा आणि बाकीचं राहिलेले भांडी वगैरे झाली तीच आता. आता भांडी वगैरे झाली ते नंतर मग भाकरी घालायची. त्यात मला भाकरी आज देवपूजा वगैरे लवकर आवरून घेतल्या. देवपूजा झाली की सगळं काम झाले होते. बाळाच्या दुधाची बाटली धुवायला लागते. दिवसातून 3 वेळा धुवायची, तेव्हा ती बाटली ती चांगली राहते. त्यामुळे ती धुयालाच लागते बाटली. बघा किचन आवरल्यावर कसा भारी मस्त किचन दिसतोय. आणि किचनचं आवरलं की किचनवर बघायला पण छान होतं. तर इतके बघा भात आमटी माझी झालेली आहे. आता बाकी भाकरी घालायच्या राहिले त्या. आता भाकरी घालून घेणारच आहे. भाकरीच घालायला लागले. आता भाकरी झाल्या की जेवून घ्यायचं. बाळाला आधी चारायचं. बाळाला सकाळीच नाश्ता, दुपारी 1 वाजता तरी जेवायला चारतेच मी. बाळाच्या चारण्यात असते. भाकरीला मीठ लावून तेल लावून ते पण ते आवडीनं खातो. तूप चपाती पण आवडीनं खातो. ते दुपारच्या जेवणात असतेच कायमचं. आणि एकदा भाकरी त्याला चारली म्हणजे आपण पण रिकामं होतो बाकीच्या कामासनी. बाकीची कामं कराय आपण जेवायला. त्यामुळे त्याचं आधी पटकीनं आवरायला लागतं. आणि म्हणजे तो जेवला की लगेच झोपतो. त्याची काहीच तक्रार नसते. एकदा जेवला का नाही इकडं तिकडं थोडं केलं की लगेच झोपतो. मग ह्या भाकरी आता घालून झाल्या की आता मी पण लगेच जेवणारच आहे. पिल्लूचं पप्पा आलं की पिल्लूचं पप्पा पण जेवणार. आम्ही दोघं पण संगत जेवणार आहे. तर माझा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतोय म्हणजे आवडत असेल तर कमेंट करा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चांगल्या चांगल्या कमेंट करा. मी नवीनच आत्ता म्हणजे मग असं मोठं व्हिडिओ टाकायला लागले. माझं छोटं व्हिडिओ आहे ती, पण मोठं व्हिडिओ काही माझं नव्हतं तेच. त्यामुळे मी आत्ताच सुरुवात केली आहे मोठं व्हिडिओ टाकायला. तर माझं तुम्हाला मोठं व्हिडिओ मी टाकते हे तुम्हाला कसं वाटते ते मला तुम्ही कमेंट करून सांगितलं तरी लईच भारी वाटेल. तर बघा हा माझा व्हिडिओ कसा मोठा तुम्हाला कसा वाटतोय ते मला सांगा कमेंट करून.